तुकोबारायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराया ज्यांच्या मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जे घोष आहे, जे जयकार आहे, अशा विष्णू भक्तांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिंता नसते या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात. पण या अभंगाच्या पदाचं चिंतन करण्यापूर्वी अजून एक बाजू मी आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. हा जो महिना प्रारंभ झालेला आहे, या महिन्याचं नाव काय आहे? श्रावण मास. आणि या श्रावण मासामध्ये खंडोबाची पूजा केली जाते का देवीची? सांगा बरं. हा, जागेत सगळ्या. महादेवाची, भोलेनाथाची, शिवजीची, शंकराची. भगवान शिवजीची या महिन्यामध्ये उपासना केली जाते. असा पवित्र असणारा महिना. का बरं या महिन्यामध्ये शिवजीची उपासना करावी? बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचा विस्तार आज मी करत नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट, आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देव दोन. बोला किती? देव दोन, वाऱ्या दोन, आणि तिसरी गोष्ट उपवास किती? दोन. याचा विस्तार करतो. भजन करा विठाला देव दोन आहेत. कोणती दोन देव? आता तुम्ही आम्ही नको त्या देवाला जातो, 4 पायाचं 2 पायाचं किती पायाचं आता ते तुम्ही पाहून घ्या, कापतो. पण ती देव आपली नाहीत. खरी वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी ज्या 2 देवाला मान्यता दिली ती देव कोणती आहेत? तर हरी आणि हर. तुकोबाराया सांगतात, हरी हर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी. हरी हर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी. हरी हर सांडोनी देव धरिते भाव शुल्लकी. तुकोबाराय सांगतात, देव जर कोणते असतील तर एक आहे हरी आणि दुसरा आहे हर. म्हणजे भगवान शिवजी आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा, देव दोन. मग आता 2 देव म्हटल्यानंतर वाऱ्या किती बाबा? वाऱ्या ही 2च देवांच्या करायच्या. कोणती 2 देव? तर एक आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि एक भगवान शिवजी. देव 2, वाऱ्या 2, आणि तिसरी गोष्ट उपवास 2. आता आमच्या माता मावल्या 16 सोमवाराचं व्रत करतात, कोणी शुक्रवारचं करतं, कोणी रविवारचं करतं. आणि गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा विचारसागराच्या पाठात सांगत असतात, काही माणसं पिपाणी नावाचं व्रत करतात. कोणतं? पिपाणी व्रत माहिती आहे का तुम्हाला? पिपाणी वाजवायचं व्रत. पिपाणी व्रत म्हणजे पाणी पिऊन केलं जातं ते व्रत. त्याला म्हणायचं पिपाणी व्रत. पण या व्रताला शास्त्रामध्ये पुरावा नाही, प्रमाण नाही, शास्त्र आधार नाही. पण वारकरी संप्रदायाचा विचार जर केला तर संत महात्म्यांनी देव सांगितली 2, हरी आणि हर. म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा हरी आणि हर म्हणजे भगवान शिवजी. देव 2. जशी देव 2 आहेत तशी त्या देवांच्या वाऱ्याही आहेत. एक पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची वारी आषाढीची आणि भगवान शिवजीची मोठा महादेव ज्याला आपण म्हणतो तिथं शिखर शिंगणापूर ही दुसरी वारी. देव 2, वाऱ्या 2. आणि तिसरी गोष्ट, देव 2 आहेत, वाऱ्या 2 आहेत, तशी 2 देवांची उपवास आहेत. कोणती 2 उपवास? एक आहे सोमवार, दुसरा सांगा एकादशी. मग आज काय आहे? आणि उद्या विठ्ठल विठ्ठल तसं तर मला हे सांगायचं नव्हतं पण योग जुळून आला. आज सोमवार आहे, देव 2 आहेत म्हणून 2 देवाच्या वाऱ्या करायच्या आणि 2 देवाची उपवास करायची. सोमवारचं व्रत कुणाचं? तर भगवान शिवजीचं. आणि एकादशीचं व्रत
पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं विठाला. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, आपण जर पंढरीला गेलो आणि पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाच्या रावळामध्ये प्रवेश केला आणि भगवंताची मूर्ती जर पाहिली, तर भगवंताची मूर्ती कशी आहे सांगू का? इथून वरती पहा आणि इथून खाली पहा. इथून खाली जर पाहिलं तर इथून खाली पांडुरंग परमात्मा आहे. कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आणि इथून वरती जर पाहिलं तर शिवलिंग आहे. म्हणजे कोण आहे? भगवान शिवजी. म्हणून हरी रूपे पंढरीराव, हर रूपे पंढरीराव. निळोबाराय सांगतात हरी हर रूपे पंढरीराव. म्हणजे इथून खाली जर पाहिलं तर पांडुरंग परमात्मा आहे आणि इथून वरती जर आपण पाहिलं तर भगवान शिवजी आहेत. म्हणून इथून खालचा उपवास एकादशीचा आणि इथून वरचा सोमवाराचा. आता बाबा काही म्हणतात महाराज आम्ही एकादशी करतो पण सोमवार करत नाही. मग ओळखून घ्यायचं शंकर महाराज, इथून खाली जे एकादशी करतात त्यांचा अर्धा उपवास झाला आणि सोमवार जे करत नाही ते हाफ मॅड आहेत. हाफ मॅड. कारण या वारकरी संप्रदायाची काही तत्व प्रणाली आहे ती आपण जोपासली पाहिजे. देव दोन, वाऱ्या दोन, तशी उपवास दोन. आजचा सोमवार भगवान शिवजीचा आणि आता उद्या एकादशी आहे, ती आहे पांडुरंग परमात्म्याची. म्हणून व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुन्हा बोलिला संसार नाही नाही नाही. सत्यत्वे तुकोबाराय सांगतात, सत्यत्वानं सांगतात, जर तुम्ही एकादशीचं व्रत केलं, सोमवाराचं व्रत केलं तर तुम्हाला पुन्हा जन्माला येण्याची गरज पडणार नाही. म्हणून देव दोन, वाऱ्या दोन आणि संतांची देवांची उपवास दोन. विठाला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपल्या गळ्यामध्ये माळ असते. काय असते? झालं, मला अभंगाकडे यायचंय. गळ्यामध्ये माळ असते. तर जो माळकरी झाला, का सांगितलं मी? कारण आमचे आदरणीय सदानंद महाराज यांनी एक माळ घातली. कुठे आहेत? काय नाव त्यांचं? मनोज जाधव पाठीमागं बसलेले आहेत. टाळी त्यांच्यासाठी. जो माळ घालतो ना त्या माळकऱ्यानं, वारकऱ्यानं बाबा 3 व पाळले पाहिजे. किती? 3 व. किती व पाळायचे? 3 व. पहिला व म्हणजे वारी. पहिला व कशाचा? वारीचा. दुसरा व म्हणजे व्रत. आणि तिसरा व तो कशासाठी? तर तो म्हणजे व म्हणजे वाचन. विठाला ज्यानं माळ घातली त्यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिला व म्हणजे त्यानं वारी केली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही संसारिक लोक, आमच्या मागं व्याप आहे, कामधंदा आहे, शेती आहे, घरदारण, मुलं बाळं, आम्हाला वारीला येणं होणार नाही. जाऊ नका. पायी जाता येत नाही, नका जाऊ. पण वर्षातून एकदा तरी आळंदीला, पंढरीला किंवा पंढरपूरला कुठंही एका ठिकाणी जा आणि एकदा वारी वर्षातून करा. याला म्हणायचं वारी. दुसरं व पाळलं पाहिजे माळकऱ्यानं किंबहुना वारकऱ्यानं. ते व म्हणजे कोणतं? तर त्यानं वाचन केलं पाहिजे. मग काय वाचावं? सकाळचा पेपर वाचावा, लोकमत वाचावा. हे वाचावं का? नाही. त्यानं काय वाचलं पाहिजे? गाथा, ज्ञानेश्वरी. सगळ्यात सोपं आपण घरात राहून हरिपाठ वाचला पाहिजे, म्हणजे वाचन केलं पाहिजे. आणि तिसरा व पाळला पाहिजे. तो व म्हणजे कोणता? तर ज्यानं माळ घातली त्यानं तिसरा व पाळावा. कोणता? व्रत. वारी झाली, वाचन झालं. वारी झाली, वाचन झालं. तिसरा व व्रत. व्रत केलं पाहिजे. मग ते व्रत कोणतं आहे? व्रत करा एकादशी सोमवार. विठाला. ऐका, आजच्या अभंगातून श्री तुकोबाराया जे वैष्णव आहेत आणि ज्यांच्या मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जय जयकार आहे, अशा विष्णू भक्तांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिंता नसते. आजच्या अभंगातून व्यक्त करतात. आपण जर या समग्र मृत्यूलोकाचं निरीक्षण केलं, अवलोकन केलं, तर चिंता नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं चिंता आहे.
कशा ना कशामध्ये तो व्यस्त आहे. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. म्हणजे कोण कशामध्ये मग्न असेल, कोणाला कोणती चिंता असेल, सदानंद महाराज सांगता येऊ शकत नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी हार गळ्यात पडतो. बरं झालं की पुढं वाटतं कधी मुलबाळ होतं. बरं मुलबाळ झालं पुढं त्याला वाटतं हे मुलगा, हा माझा मुलगा कधी 10वी-12वी करतो. बरं 10वी-12वी झाली की त्याला वाटतं कधी एखादी हा पदवी घेतो. बरं पदवीधर झाला की त्याला वाटतं हा घरी एकटाच येतो का जोडीनं येतो. म्हणजे संपूर्ण आयुष्य आपलं चिंतेमध्ये जातं. ज्याला म्हणायचं चिंता, या मृत्यूलोकामध्ये चिंता नाही असा व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण आजच्या अभंगात तर श्री तुकोबाराय म्हणतात, जे भगवंताचे दास आहेत त्यांना चिंता नाही. मग याचा संदर्भ काय, तर यासाठी आपल्याला 2 वर्ग पाडायचे. एक वर्ग आहे चिंताग्रस्त आणि एक वर्ग आहे चिंतामुक्त. एक वर्ग आहे त्याला चिंता आहे आणि वर्ग दुसरा चिंता नाही. विठाल पण हे स्पष्ट करण्यापूर्वी मी आपल्याला काही चिंतेच्या व्याख्या सांगतो. चिंता कशाला म्हणतात, झोपले काय नाही ना, झोपू नका. चिंता कशाला म्हणतात, कबीरदास महाराजांनी गोड व्याख्या केली. चिंता कशाला म्हणावं, जी माणसाच्या ठिकाणी असणारा शहाणपणा नाहीसा करते, चतुरपणा नाहीसा करते, तिला चिंता असं म्हणतात. चिंता से चतुराई घटे, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गये दास कबीर. चिंता जो करतो ना, चिंतेचं पहिलं लक्षण, पहिली व्याख्या, ज्याच्या ठिकाणी चिंता आहे त्याच्या ठिकाणी असणारी विचारक शक्ती, त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा प्रभाव, त्याच्या ठिकाणी असणारी जी चतुराई आहे ती चतुराई साहजिकच नाहीशी होते आणि तो मूर्ख होतो. विठाला मग मला सांगा, एकदा का चिंतेनं ग्रासलं आणि चतुर माणसाला चिंतेनं ग्रासलं की त्याच्या ठिकाणी असणारा चतुरपणा नाहीसा झाला की तो काय होतो, अज्ञानी होतो, किंबहुना तो मूर्ख होतो. कसा ओळखायचा मग मूर्ख? मूर्खासाठी गुरुवर्य बाबा एक उदाहरण सांगत असतात. काय झालं, इथला मूर्ख नाही हा, पुणे जिल्ह्याचा मूर्ख. पुणे जिल्ह्याचा मूर्ख हडपसरला राहत होता आणि मग अख्खं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. तो वैतागला. तो म्हटला या गावात आता राहायचं नाही बरं का कृष्णा महाराज. तो म्हटला आता या गावात काही राहण्यात अर्थ नाही, अख्खं गाव मूर्ख आहे आणि अख्खं गाव मलाच मूर्ख म्हणतंय. तो निघाला महाराज. त्यानं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुढं जालना, पुढं परभणी, तो पुढं गेला वाशिमला. कुठं? वाशिम जिल्ह्यामध्ये. चैत्र महिना सुरू होता, उन्हाळ्याचे दिवस आणि सकाळची वेळ. आणि सकाळी सकाळी तिथं पोहोचल्यानंतर झालं असं, आता सकाळची विधी केली पाहिजे, त्यासाठी पाणी लागतं बाबा. काय लागतं? पाणी पाहिजे. मग तो पाण्याचा शोध घेऊ लागला, पण पाणी काही थोडंसं कुठंतरी त्याला मिळालं, पण त्यात त्याचं काम भागलं नाही. तो म्हटला आता स्नान झालं पाहिजे, दातं घासली पाहिजे, हातपाय धुतली पाहिजे. मग कुठं जावं, तर त्या नदी पात्रामध्ये, तो दुधना नावाची नदी, पुढं वाटेनं प्रवास करता करता त्याला एक माती, काय म्हणतो आपण, वाळू बाजूला करायची आणि तिथं पाणी येतं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? झरा. तो झरा दिसला. झरा दिसल्याबरोबर त्याला आनंद झाला. झऱ्याजवळ गेला. नको नको त्यानं त्या ठिकाणी दात घासले बरं का चोपदार. त्यात गुळणा केला. गुळणा केल्यानंतर नाकातली गंगा, यमुना, सरस्वती ते मटेरियल त्यामध्ये टाकून दिलं. पाय बुडवली आणि जे स्वच्छ पाणी होतं ते सर्व घाण करून टाकलं. आणि तेवढ्यात एक आई डोक्यावरती हांडा घेतला आणि घाईघाईनं आता पाणी चांगलं आलं असेल आणि त्या झऱ्यामधून आपण पाणी भरू आणि ते पिण्यासाठी घरी नेऊ, या आतुरतेनं ती धावत निघाली. त्या बरोबर त्या गंगेच्या काठाला आली आणि तिनं पाहिलं तर कोणीतरी बाबा त्या झऱ्यात उतरलेलं आहे. पाणी सर्व अस्वच्छ झालं, घाण झालेलं आहे. त्या आईला राग आला. डोक्यावरची ती घागर कमरेत घेतली, पदर खोला आणि ते म्हटले, हे मूर्खा. झोपले का? काय म्हटली? हे मूर्खा. असं म्हटल्याबरोबर तो म्हटला, आई मी पुणे जिल्ह्यातून हडपसर गावातून आलो, आपलं कोणी तिथं पाहुणं नातलग आहे का?
का रे बाबा का विचारतो? म्हणे तसं नाही, मी मूर्ख आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? आई म्हटली मूर्खा, मूर्ख आहे हे सांगावं लागत नाही. मूर्ख हा त्याच्या लक्षणाने, त्याच्या क्रियेवरून, त्याच्या कर्मावरून मूर्ख ओळखला जातो. मी दृष्टांत का सांगितला? चिंतेची पहिली व्याख्या आहे, चिंतासे चतुराई घटे. चिंता केली की माणसाच्या ठिकाणी असणारा चतुरपणा नाहीसा होतो आणि साहजिकच तो मूर्ख ठरतो. आणि मूर्खाची क्रिया काय तुकोबाराया सांगतात, न येतेची करी श्रेष्ठाची म्हणा, मूर्ख एक जाना तोच खरा. मूर्ख एक जाना तोच खरा. नयनेची जाणा सुनिता, मूर्ख तोची जाणा एक खरा. हे मूर्ख तोची जाणा एक खरा. हे नयनेची करी श्रेष्ठाची मूर्ख एक जाना तोच खरा. मूर्ख तोची जाणा एक खरा. बोला बोला. एक श्रेष्ठ जाणा मूर्ख तोची जाणा एक खरा. मूर्ख तोची जाणा एक खरा. नये त्याची करी श्रेष्ठाची या म्हणा, मूर्ख एक जाना तोची खरा. तुकोबारा म्हणतात मूर्ख कुणाला म्हणावं? जो त्या ठिकाणी मोठ्या माणसाला आवडत नाही अशी क्रिया करतो, कर्म करतो, त्याला मूर्ख म्हणतात. पूर्वीच्या काळात बाबा मर्यादा होती. एका घरात जर 5 भाऊ राहत असले आणि त्या 5 भावामध्ये सर्वात छोटा भाऊ तंबाखू खात असेल तर मोठ्या भावाला कळत नसायचं. काय मर्यादा होती. जर मोठा भाऊ आला तर तो कुठंतरी बाजूला जायचा, पण मोठ्या भावाला दाखवत नसायचा, कळू देत नव्हता. आता बाबा काळ जमाना बदलला, प्रगती झाली, सुधारणा झाली. एका ठिकाणी मी चहा घेण्यासाठी गेलो आणि तेवढ्यात एक मुलगा आणि आम्ही दोघं बसलो आणि तेवढ्यात त्या मुलानं तंबाखू काढली. तंबाखूला चुना लावला. कुणा देखत? माझ्या देखत. आपलं महाराज आहे शेजारी, जरा थोडंसं काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी. तो म्हटला महाराज तुम्हालाच का, मी माझ्या बापालाही घाबरत नाही. कमाल झाली म्हटलं. आणि तेवढ्यात बैठकीमध्ये त्याचे वडील आले. त्यानं हात पाठीमागं घेतला. हात पाठीमागं घेतला आणि मग वडील निघून गेले. माझी चौकशी केली, महाराज काय चहा घेणार, कॉफी घेणार? ते बाहेर गेले. आणि त्या मुलानं परत हात पुढे घेतला. मी म्हटलं का रे, तू तर म्हटला होता मी माझ्या बापालाही घाबरत नाही, तुझा बाप आल्याबरोबर तू हात मागं का घेतला? तो म्हटला महाराज चांगली तंबाखू मळलेली, आयता चुना लावलाय, आणि बाप आला असताना अर्धा इडा उचलून घेतला असता. म्हणून मी काय केलं, विडा पाठीमाग. आता मर्यादा राहिली का? दृष्टांत सांगून मला तुम्हाला हसवायचं नाही, वेळ घ्यायचा नाही, पण पूर्वीच्या काळात मर्यादा होती बाबा. अलीकडे मर्यादा राहिली नाही. आता तुम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जा, आम्हाला तर नेहमी जाण्याचा योग येतो. ते कपडे पाहिले तर आम्हालाच मान खाली घालावी लागते, एवढे महाराज बारीक कपडे आले. विठाला विठाला मला सांगायचं काय, जे मोठ्या माणसाला आवडत नाही असं जो वाईट कर्म करतो त्याला म्हणायचं मूर्ख. आता उदाहरणं बरीच आहेत, पण उदाहरणं सांगून मला वेळ घ्यायचा नाही. याला म्हणायचं चिंतेची पहिली व्याख्या, ज्याच्या ठिकाणी चिंता आहे, चिंता केली की त्याच्या ठिकाणचा चतुरपणा नाहीसा होतो आणि तो मूर्ख होतो. म्हणून चिंता करू नका. किती चिंता करतात माणसं. एकाच्या घरी गेलो आणि मृदुंगाचार्य आकाश महाराज 8 पिढ्या बसून खातील एवढं होतं. किती? 8 पिढ्या. मी म्हटलं का हो बाबा संपत्ती किती? म्हटले 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. मग कपाळाला अशा आट्या का, चिंता का? ते म्हटले महाराज 8 पिढ्या बसून खातील एवढंच आहे, 9वी काय खाईल? मी म्हटलं बाबा तसं मोठ्यानं नाही म्हणालो, हळू मनातली मनात म्हणालो, तुला काय खायचं ते खा, तुझी 8वी पिढी बांग्या खाईन. विठाला 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 विठाला. त्याला ओवी आहे का? शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, मरोटे कले शरीर व्यवहारी साधी वृत्ती क्षेत्र, पाया शोधोणी बांधी घर, पुत्र पौत्र
नांदावया. म्हणजे माणसं मरणासन्न अवस्थेत जरी गेले तरीही प्रपंचाचा विचार, प्रपंचाची चिंता सोडत नाहीत. मग अशी चिंता काय करते? आपला चतुरपणा नाहीसा करून आपल्याला मूर्ख बनवते, अज्ञानी बनवते. म्हणून चिंतेची पहिली व्याख्या आपल्याला मूर्खत्वाकडे नेते. चिंतेची दुसरी व्याख्या काय असेल तर चिंता माणसाला शक्तिहीन करते. काय करते? शक्तिहीन करते. विठाल विठाल विठाला 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 विठाला. पूर्वीचा काळ आणि राजे महाराजे असायचे आणि एक साधू वाटेनं प्रवास करत असताना छोटासा अरुंद पूल आणि त्या पुलावरतून एक राजा आणि त्या राजाची स्वारी ऐरावतावरती बसून राजा येऊ लागला. बारकाई नाही का? मी सांगतो यासाठी. चिंता ही माणसाची शक्ती नाहीशी करते. मग राजा समोरून येऊ लागला. ऐरावतावरती हत्तीवरती राजा बसलेला आहे आणि इकडून हे साधू निघाले आणि प्रवास करता करता बरोबर समोरून हत्तीनं म्हणजे राजानं अर्धा प्रवास पूर्ण केला. इकडून साधू महाराज आले आणि समोरून आलेला हत्ती पाहिला. आपल्याला जाण्यासाठी रस्ता नाही. मग या हत्तीला आपण बाजूला सारलं पाहिजे. मग साधूनं काय केलं? आपल्या दोन्ही हातानं त्याची सोंड पकडली आणि त्याला खाली बसवलं. कुणाला? कुणी बसवलं? साधूनं खाली बसवलं. राजाला आश्चर्य वाटलं आणि प्रधानजीला विचारलं, प्रधानजी हा कोण आहे? याला सेनापती करायचं का? ते म्हटले सेनापती करायच्या लायकीचे नाहीत. म्हणे मग यांच्या ठिकाणी हत्तीला वाकवण्याची, पराभूत करण्याची, खाली बसवण्याची ताकद आहे आणि तुम्ही असं का म्हणताय? म्हणे राजे तसं नाही. मग अहो यांना कोणत्याही प्रकारची चिंता नाही आणि त्याचा परिणाम हे बलवान आहेत आणि त्या बलाच्या जोरावरती यांनी हत्तीसारखा बलाढ्य प्राणी त्याला खाली बसवलं. काय केलं? खाली बसवलं. आश्चर्य वाटलं महाराज राजाला. राजा घरी गेला, विचार करू लागला आणि प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी काहीही करा पण त्या साधूची ही ताकद नेमकी कशामुळे? मला एवढा उलगडा हे थोडंसं स्पष्ट करून दाखवा. मग प्रधानजी म्हणाले, एक काम करावं लागेल. काय? त्या साधूला आपल्या घरी बोलवावं लागेल, त्यांना दक्षिणा पाणी द्यावी लागेल आणि त्यांना काहीतरी काम करण्यासाठी इथं ठेवावं लागेल. मग साधू काय काम करतील? तर अगोदर बोलवा म्हणे. बोलवण्यात आलं आणि प्रधानजीनं युक्ती केली. म्हटलं या साधूला आपलं जे मंदिर आहे राजवाड्यामध्ये, या मंदिरामध्ये पुजारी म्हणून ठेवा आणि यांच्याकडे फक्त एकच काम, सकाळी उठले की दिवा लावणं आणि संध्याकाळी 6-7 वाजता दिवाबत्ती करणं. एवढं काम त्यांच्याकडे द्या. आणि पाहता पाहता कृष्णा महाराज 1.5 महिन्याचा कालावधी गेला. किती महिन्याचा? 1.5 महिन्याचा. आणि 1.5 महिन्यानंतर मग मात्र योगायोगानं पुन्हा ऐरावतावरती बसून राजा निघाला आणि साधूही कुठंतरी बाहेर भटकंती करण्यासाठी गेले होते आणि साधूही त्याच वाटेनं परत प्रवास करू लागले. समोरून येणारा हत्ती पाहिला आणि ते बल, पूर्वी हत्ती बसवला होता ना, साधूला वाटलं आताही आपण हत्ती बसू आणि त्यांनी हत्तीला असं पकडलं. पण आता मात्र हत्ती खाली बसला नाही. हत्तीनंच त्या सोंडेनं अलगद साधूला उचलून बाजूला फेकलं. मला सांगा साधू कोणता आहे? 1.5 महिन्यापूर्वी जो आला तोच साधू आहे. 1.5 महिन्यापूर्वी साधूनं हत्तीला खाली बसवलं पण आता 1.5 महिन्यानंतर साधूलाच हत्तीनं उचलून बाजूला फेकून दिलं. हे घडलं का? याचं कारण जेव्हा प्रधानजीला विचारलं, प्रधानजीनं राजाला उत्तर दिलं, राजा याचं कारण जर काय असेल तर याचं कारण असं आहे, आतापर्यंत 1.5 महिन्यापूर्वी साधूला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. पण जेव्हापासून आपण आपल्या राजवाड्यात बोलावलं आणि इथं बोलावल्यानंतर काय केलं? आपण त्यांना दिवाबत्तीचं काम दिलं. सकाळी उठले की त्यांनी दिवा लावायचा, संध्याकाळी दिवा लावायचा आणि परिणाम एक काम पाठीमागं लागलं, चिंता पाठीमागं लागली आणि ते बलहीन झाले. विठाला विठाला चिंतेची पहिली व्याख्या चतुर माणसाला मूर्ख करते ती चिंता. चिंतेची दुसरी व्याख्या चिंता काय करते तर बलवानाला शक्तिहीन करते ती चिंता. चिंतेची तिसरी व्याख्या जिवंत माणसाला जी जाळते तिला चिंता असं म्हणतात. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेण विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला जी जाळते तिला चिंता असं म्हणतात. आणि चिंतेची चौथी व्याख्या आहे चिंता कशाला म्हणायचं? जी भगवंताचं भजन
आपल्या माध्यमातून होऊ देत नाही तिला चिंता असं म्हणतात. विठाला विठा विठाला 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 विठाला. चिंता ही माणसाला भजन करू देत नाही. काय झालं वैकुंठ लोकामध्ये? एकदा नारद गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि भगवंताचं नामस्मरण करत करत वैकुंठ लोकामध्ये गेले. अचानक नारद आले, भगवंत उभे राहिले. विचारलं, नारदा अचानक का आलात? काही नाही, सहज आलो म्हणे. बरं चला, आलोच आहे तर माझा एक देवा तुम्हाला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? या मृत्यूलोकामध्ये तुमचा सर्वात आवडता श्रेष्ठ भक्त कोणता? तेवढं मला सांगा. टाकत चला. असं म्हटल्याबरोबर देवानं उत्तर दिलं, बाजार सांगीला एक शेतकरी आहे. उदाहरण सांगतो या, तसा तो लांबचा होता पण आता इकडचाच सांगतो. बाजार सावंगीस ना, सावंगी या गावामध्ये, बाजार सावंगी या गावामध्ये एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी माझा सर्वात आवडता आणि श्रेष्ठ भक्त आहे. नारदाला वाटला, प्रचार प्रसार मी केला, कार्यकर्ते मी गोळा केले आणि मलाच तिकीट नाही. काय म्हटले नारद? आकाश महाराज काय म्हणाले नारद? मलाच तिकीट नाही. म्हणजे त्यांना वाटलं मी यांचं अखंड भजन करतोय आणि मी यांचा आवडता भक्त नाही. आश्चर्य वाटलं. देवाला विचारलं, देवा तुमचा आवडता भक्त काय करतो त्याचा तेवढा घराचा पत्ता मला सांगा. आवाज कमी करा. मग असं म्हटल्याबरोबर देवानं पत्ता दिला. नारद आले आणि आल्यानंतर त्या शेतकऱ्याचे असणारी त्या भगवंताचा जो आवडता भक्त आहे ना, त्याचं सर्व चरित्र पाहू लागले. हा दिवसभर काय करतोय, याचा व्यवसाय काय. नारदानं पाहिलं, हा सकाळी 5-5:30 वाजता उठतोय, स्नान करतोय, दिवाबत्ती करतोय, भगवंताची आरती घेतोय आणि शेतीच्या कामाला जातोय. शेतीचं काम झालं की दुपारी एकदा जेवणाचं ताट समोर आलं, हात जोडतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय. जेवण झालं की थोडासा आराम करतोय आणि परत संध्याकाळी झोपी जात असताना भगवंताचं भजन करतोय आणि निवांत झोपी जातोय. त्याचा नित्यक्रम पाहिला. सकाळी उठलं की एकदा देवाचं नामस्मरण करावं, दुपारी नामस्मरण करावं आणि संध्याकाळी झोपी जाताना नामस्मरण करावं. नारदाला राग आला. नारद थेट कुठं गेले? वैकुंठ लोकात. म्हटले, देवा माझ्यावरती अन्याय झाला. देव म्हटले, झालं तरी काय? अहो तो फक्त सकाळी एकदा उठला की सकाळी नामस्मरण करतोय, दुपारी एकदा करतोय आणि सायंकाळी संध्याकाळी एकदा करतोय आणि मी तर तुमचं अखंड भजन करतोय, तरी तुमचा तो आवडता आणि श्रेष्ठ भक्त का? तेव्हा देवानं फार नारदांची गंमत केली आणि परीक्षा घेण्यासाठी नारदांना सांगितलं, याचं उत्तर मी तुम्हाला उद्या संध्याकाळी देतो, पण उद्या दिवसभर तुम्हाला एक काम आहे. शंकर महाराज, काय काम आहे? ते काम असं आहे, मी तुम्हाला एक समई देणार, तुमच्या हातामध्ये ती समई ठेवायची, त्या समईमध्ये मी तेल टाकणार, दिवा लावणार, तुमच्याकडे फक्त एकच काम, दिवसभर समई विजता कामा नये आणि तेलही खाली सांडता कामा नये. नारद म्हटले, काय? अगदी सोपं काम आहे. आणि काम सुरू झालं. महाराज सकाळी 6 वाजता समईमध्ये तेल टाकलं, दिवा प्रज्वलित केला, समई प्रज्वलित केली. नारद ती समई घेऊन उभे राहिले. सारखं त्या समईकडे, समई एक समई, समई दोने समई. त्या समईकडे पाहता पाहता सायंकाळचे 7 वाजले आणि देवाकडे आले. म्हटले, देवा हे पहा, वात तशीच आहे, तेलही आहे, तेलही सांडू दिलं नाही आणि वातही विजू दिली नाही. मग देवानं विचारलं, नारदा माझं भजन किती वेळा केलं? हा. नारद म्हटले, देवा तेवढं आज राहिलं. काय झालं? तेवढं आज राहिलं. मला मुद्दा स्पष्ट करायचा आहे. म्हणजे शेतकरी सकाळी संध्याकाळी आणि दुपारी 3 वेळेला भजन करतोय म्हणून तो श्रेष्ठ. आणि नारद त्या ठिकाणी एक दिवस फक्त काम आलं तर भगवंताचं भजन घडलं नाही. का घडलं नाही? तर हातामध्ये समयीची चिंता आली. 4 व्याख्या मी चिंतेच्या आपल्याला सांगितल्या. पहिली व्याख्या जी थपटाकच, जी त्या ठिकाणी मूर्खत्वाकडे आपला प्रवास करून नेते, तिला त्या ठिकाणी चिंता असं म्हणा. चिंतेची दुसरी व्याख्या, चिंता कशाला म्हणावं? तर चिंता त्या ठिकाणी आपली शक्ती नाहीशी करते, तिला चिंता म्हणा. चिंतेची तिसरी व्याख्या काय केली होती? एक मूर्ख, दुसरी शक्तीहीन करते. तिसरी चिंतेची व्याख्या, हा जिवंत माणसाला जी जाळते तिला चिंता म्हणा. आणि चौथी चिंतेची व्याख्या आहे, काय असेल तर चिंता त्या ठिकाणी भगवंताचं भजन होऊ देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
आता 10:30च्या पुढे वेळ झाला असेल. तुम्हीही जास्त चिंता करू नका, कारण मी आज तुम्हाला फक्त चिंताच सांगणार आहे. अभंगाचा एक शब्द जरी आपल्याला कळाला तर तुकोबारायच्या एका अभंगाचं चिंतन आपल्या लक्षामध्ये बसेल. ऐका, मला सांगायचं काय, या मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. एक वर्ग आहे चिंता आहे आणि वर्ग दुसरा चिंता नाही. मग वर्ग पहिला चिंता आहे. कुणाला चिंता आहे लक्ष द्या. लक्ष दिलं तर कीर्तन रंगत, नाहीतर भंगत. म्हणून लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. चिंता एक वर्ग आहे, चिंता आहे. कुणाला आहे? जीवाला चिंता आहे, देवाला चिंता आहे आणि साधकाला चिंता आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. या मृत्यूलोकामध्ये बसलेला, जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाच्या पाठीमागं चिंता आहे. याचा विस्तार मी केला, पण आता फक्त प्रमाण सांगतो. प्रत्येक जीवाला चिंता आहे. सकाळी उठला बरं का शंकर महाराज, सकाळी उठला, स्नान झालं, देवपूजा झाली की त्याला वाटतं कधी आमच्या सौभाग्यवती मला स्वयंपाक बनवतात, कधी माझ्यासमोर ताट येतं आणि कधी मी 1-2 घास खातो. याची चिंता आहे. कुणाला? जीवाला. तुकोबाराया सांगता, आम्हासी ते काय चिंता या पोटाची, आम्हासी ते काय चिंता या पोटाची, आम्हासी ते काय चिंता या पोटाची, आम्हासी ते काय चिंता या पोटाची. माऊली करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. तुकोबारा म्हणतात तुम्ही आम्ही चिंता करता कामा नये, पण तरीही जीव चिंता करतो. आणि जीवाच्या ठिकाणी चिंता आहे. कोणती चिंता असेल तर तुकोबारा सांगतात, नित्य बुटोनी या भावयाची चिंता, चिंता तुकोबाराने या 2 प्रमाणामध्ये सांगितली. पहिली चिंता जीवाला असेल तर कशाची आहे? नित्य उठून या खावयाची चिंता. तुमच्याकडे नाही? सकाळी उठल्याबरोबर काय लागतं?
नाश्ता जेवण आपल्याला लागतं, याला म्हणायचं नित्य उठून या खावयाची, जावयाची नाही या खावयाची. कधी कधी काय होतं, शब्द कळाला नाही की गफलत होत असते. हरिपाठामध्ये दोन माय लेकी हरिपाठ घेत होत्या आणि हरिपाठ घेत असताना योगायोगाने एक शेजारची बाई आली आणि ती म्हटली, का ग तुम्ही दोघी माय लेकी रोज हरिपाठ घेता? ती म्हटली, हो आम्ही दोघी माय लेकी रोज हरिपाठ घेतो. म्हणून तर शंकर महाराज, ती शेजारी म्हणाली, म्हणून तर 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी तुमच्या दोघी मायलेकीचं नाव हरिपाठात लिहिलंय. असं म्हटल्यावर ती म्हटली, हा आम्ही रोज हरिपाठ घेतो बरं का अण्णा, रोज हरिपाठ घेतो, पण आम्हाला अजून आमचं नाव सापडलं नाही. अगं पहिल्याच हरिपाठात, त्या गुरुपरंपरेच्या पहिल्याच अभंगात आहे, सांगितले कोण माय लेकीची, सांगितली खूण माय. तुम्ही दोघी मायलेकी हरिपाठ घेता याची खूण 400 वर्षापूर्वी तुकोबारांनी सांगून, असा त्याचा अर्थ नाही. काल्याच्या कीर्तनात त्या तुळापूर जवळ एक प्रमाण दिलं, बरीला बुलंडुनी रिता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाचे चट, चाले झड झडाबू संतुनी वाट, पाहे पळतोनी उभा तोचे निटवो, चाळा लावी लागोप गोपीनाथे, चाळा लावी लागोप. पाठीमागचा काय म्हणायचा आहे का, भरिला उलंडोनी रीता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट, इथपर्यंत तो बरोबर म्हटला. मी पुढं म्हणालो, चाले झड झडा उसंतुनी वाट. पाठीमागचा म्हणणारा चोपदार तो अति शिकलेला होता, अति शहाणा होता, तो म्हटला चाले झडा झडा उसातुनी वाट. म्हणजे याला म्हणायचं अर्थ नाही कळाला की अनर्थ होतो. तसं इथं जावयाची नाही, नित्य उठून या खावयाची चिंता, आपोल्या सोयिता नाठविशी. आणि पुढे तुकोबाराय सांगतात, ह्याची चिंता काय खावे म्हणवुनी, भले तुझा होणी पक्षीराज. बरीच उदाहरणं आहेत, पण विस्तार मला करायचा नाही. याला म्हणायचं जीवाची चिंता. वर्ग क्रमांक 2, देवाला चिंता आहे. आज फक्त प्रमाण सांगतो, विस्तार करत नाही. देवाला चिंता आहे. कुणाची आहे तर देवाचं जो भजन करतो त्या भक्ताची चिंता देवाला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. ओ तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, ताडी वाजवा, पाठीमागे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरी नाम घेसी, तुझी आवडीना सवडीनं नाही. तुम्ही आम्ही परमार्थ करतो तो आवडीचा करत नाही, सवडीचा परमार्थ आहे आपल्याला. आणि आपला परमार्थ आवडीचा नसून सवडीचा आहे. आणि तो सवडीचा असल्यामुळं भगवंत आपल्या परमार्थाला कवडीची किंमत देत. लक्षात आलं का? आपला परमार्थ कसा आहे? सवडीचा आहे. देवाला कसा लागतो? आवडीचा. आपण परमार्थ करत नाही आवडीचा, आपण परमार्थ करतो सवडीचा. आणि म्हणून भगवंताला तो वाटतो कवडीचा. यासाठी परमार्थ करत असताना सवडीचा करायचा, आवडीचा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे.
किंबहुना निळोबाराय सांगतात वस्त्रे भूषणे पुरवी चिंता त्यांची वाहे जीवी. जे भगवंताचे भक्त झाले त्यांची चिंता भगवंत स्वतःवरती घेतो. म्हणजे देवाला चिंता आहे आपल्या भक्ताची, जीवाला चिंता बायका पोरं घरदार मुलं बाळ खाण्यापिण्याची, जीवाला चिंता, देवाला चिंता आपल्या भक्ताची. कशावरून? अनेक उदाहरणं तुम्ही पाहून घ्या, मी फक्त नावं सांगतो. गजेंद्रानं धावा केला भगवंत आले, द्रौपदी मातेनं धावा केला भगवंत धावून आले, तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, तुकोबारांनी धावा केला, देव धावून आले. याचं कारण काय? तर याचं कारण भक्ताची चिंता देवाला आहे, देवाला चिंता भक्तांची. आणि वर्ग तिसरा चिंता आहे कोण? तर त्याला साधक असं म्हणतात. या साधकाला कोणती चिंता याचा बराच विस्तार आहे, एक अभंग सांगून पुढे जातो. जर जीवाला साधकाला कोणती चिंता असेल तर साधकाला चिंता आहे भगवंताच्या भेटीची. कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्मा, काय खंड येईल कर्मा. उसावेची याची वाटे, हे जगे हे दयाची देव कृपा करील मला, काय लाज राखीला. हे जे भेट तयाची देव कृपा करील मला, काय लाज राखील राखील. कृष्णा महाराजांनी 2 प्रमाण दिली, एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि हीच 2 प्रमाण मला सांगायची होती. या दोन्ही अभंगामध्ये साधकाची चिंता सांगितली. कायमी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, पारुष्यातील धर्माधर्म. त्याचा शेवट आहे ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयशी. याला म्हणायचं साधकाची चिंता. आणि दुसरा अभंग पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखील अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्वेग, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. याला म्हणायचं साधकाची चिंता. त्याला असं वाटतं मी या जन्माला आलो पण भगवंत माझ्यावरती कधी कृपा करील आणि मला या दुःखातून कधी नाहीसं करील. म्हणजे चिंताग्रस्त असणारे 3 आहेत. पहिली चिंता जीवाला आहे, दुसरी चिंता देवाला आहे आणि तिसरी चिंता साधकाला आहे. आता वर्ग क्रमांक दुसरा, या मृत्यूलोकामध्ये चिंता नाही असाही एक वर्ग आहे. तो वर्ग कोणता? तर त्याच्यामध्ये 2 आहेत बाबा. किती? बरं का चोपदार? एक कीर्तनकार आणि दुसरे मृदुंगाचार्य. हेच दोघं ना? ते 2 कोणते? तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं. द्वावेव चिंतया मुक्तो परमानंद आलुप्तो, यो विमुग्धो जडो बालो, यो गुणभ्यो परमं गतः. अर्थ लक्षात आला ना? नाही? सांगतो मग ऐका. दोघंच या मृत्यूलोकामध्ये चिंतेपासून मुक्त आहेत. द्वावेव चिंतया मुक्तो, द्वा म्हणजे दोघं, दोघंच चिंतेपासून मुक्त आहेत. कोण कोण? यो विमुग्धो जडो बालो, जो लहान मुलगा आहे, ज्याला कुठं सू करावी आणि कुठं शी करावी हे ज्याला कळत नाही, असा असणारा लहान मुलगा, ज्याला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. बरं माझ्या पदरचं आहे का? तुकोबाराचं प्रमाण सांगण्याची स्पष्टी करतो. तुकोबाराय सांगतात
बाळ काय जाणे जीवन उपाय, बाळ काय जाणे जीवन उपाय, वाहे बाप माय सर्व चिंता, वाहे बाप माय सर्व चिंता, बाळ काय जाणे जीवन उपाय, 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 वाहे बाप माय सर्व चिंता, वाहे बाप माय. लहान मुलगा कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही. बाळ काय जाणे जीवन उपाय, वा हे बाप चिंता, वा हे माय चिंता. म्हणजे आई आणि वडील याला लहान मुलाची चिंता असते. म्हणजे जो लहान मुलगा आहे त्याला कोणत्या प्रकारची चिंता नाही. आणि वर्ग दुसरा जो आपल्या अभंगात आला, द्वावेव चिंतया मुक्तो. जो लहान मुलगा आहे त्याला चिंता नाही. आणि यो गुणभ्यो परमं गतः, जो त्या ठिकाणी सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. कारण या मृत्यूलोकामध्ये 3 गुणाची लोक आहेत. किती? बोला बोला, किती गुणाची चोपदार? 3 गुणाची. कोणते कोणते गुण? सत्वगुण आणि तमोगुण. याच्या पलीकडे शंकर महाराज अजून काही गुण निघाला. जर तुम्हाला वाटलंच काढावा तर तो अवगुण निघेला. पण गुण 3च आहेत, सत्वगुण, रजगुण, तमगुण. प्रत्येकाच्या घरात आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. काय झालं, एक साधू, गावामध्ये मोठी यात्रा, काही भागात त्याला उरूस म्हणतात, जत्रा म्हणतात, गावची जत्रा, कारभारी सत्रा, या न्यायाना कडक कपडे पाहून घ्या. मग अशा प्रकारे गावची जत्रा भरली, यात्रा भरली, उरूस भरला. साधू आले आणि गावाला कौतुक वाटलं. कोणीतरी मोठे साधू आहे, दक्षिणा घेत नाहीत, फळं घेत नाहीत, कोणाकडं पाहतही नाहीत. आणि योगायोगानं एक परिवार गेला, दर्शन घेतलं. आणि चोपदार त्या परिवारामध्ये जो बाप होता ना, त्यांना 3 मुलं होती. किती मुलं? 3 मुलं. ती साधूला म्हटली, महाराज आपण अंतर्ज्ञानी आहात, आपण तपश्चर्या केली, मला फक्त एक उत्तर द्या. काय? मला एका प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. तो प्रश्न म्हणजे काय? मला 3 मुलं आहेत आणि माझी 3 मुलं, ए मुलांनो तुमचंच चाललंय, गुण चाललेत. ती मला 3 मुलं आहेत आणि माझी 3 मुलं कोणत्या गुणाची आहेत तेवढं मला सांगा. असं म्हटल्याबरोबर साधू म्हटले, बाबा मुलं कुणाची? विनेकरी, मुलं कुणाची? साधू म्हटले, मुलं तुझी. ती गुणी का अवगुणी तिची गुण तुला माहीत पाहिजेत. नाही म्हणे साधू, तसं नाही. पण तुम्ही साधू आहात, तुम्हाला थोडंसं नाडी परीक्षा वगैरे कळते, परीक्षा वगैरे काय घ्यायची ती घ्या, पण माझ्या मुलाची गुण सांगा. आग्रह केला आणि शेवटी साधू म्हटले, एक काम करा, 1 डझन केळी घेऊन या. सोमवार होता. 1 डझन केळी आणली, साधूच्या हातामध्ये दिली. साधूनं ती केळी पाहिली, 2 केळी काढल्या, मोठ्या मुलाला दिल्या. बरं का चोपदार, 2 केळी काढल्या, दुसऱ्या मुलाला दिल्या, तिसऱ्या 2 केळी काढल्या, तिसऱ्या मुलाला दिल्या आणि सांगितलं, बाळांनो हा प्रसाद आहे, खाऊन घ्या. 3ही मुलानं बारकाई नाही का, मी कथा सांगणारे, दृष्टांत सांगणारे, यातून तुम्हाला गुण निवडायचे. काय गुण? आणि जो बरोबर उत्तर देईल त्याला ₹1.25 बक्षीस. माझ्याकडे रुपया आहे, तुम्ही वरचे 8 आण्याची योजना तुम्ही करा. ₹1 बक्षीस. ऐका, मग 3ही मुलांना केळी दिली आणि केळी दिल्याबरोबर झालं असं, मोठ्या मुलानं बरं का दादा केळी खाल्ल्या आणि केळी खाल्ल्या की जी साल होती ना, इकडं तिकडं पाहिलं, कुठं टाकावी कुठं टाकावी. त्याला गाय दिसली जवळ आणि त्यानं गायीच्या मुखात तो घास घातला. पहिल्या मुलाचं काम झालं. दुसरा मुलगा, त्यानं त्या ठिकाणी केळी खाल्ल्या, साल कुठं टाकावी इकडं तिकडं पाहिलं, डस्टबिन कचरा पेटी होती, त्या कचरा पेटीमध्ये साल टाकली. आणि तिसरा जो मुलगा होता तो जरा आरदांडच होता, त्यानंही केळी खाल्ली, तोही इकडं तिकडं पाहू लागला. तो म्हटला, आता ही साल कुठं टाकावी? ते म्हटले, रात्री आता शेखपूर वाडीमध्ये पांडुरंग महाराज चांदर यांचं कीर्तन आहे आणि लोक कीर्तनाला येतील बरं का, कृष्णा महाराज.
लोक कीर्तनाला आली की त्या कातड्यावरती पाय पडावा आणि ती घसरून पडावी आणि त्यांचा मनकाट ढिला व्हावा या उदार हेतून त्यानं ते केळीची साली त्या केळीच्या साली कुठं टाकल्या? रस्त्यावर टाकल्या. आता मला सांगा, पहिला मुलगा केळी खाल्ली, साल कुठं टाकली? डब्यात. बोला कशात टाकली? आपलं गाईला खाऊ घातली. कुणाला? गाईला. हा मुलगा, या मुलाचा गुण सांगा. वा, सात्विक टाळी वाजवा सर्वांसाठी एकदा. याला म्हणायचं सत्वगुण. दुसरा मुलगा, त्यानं केळी खाल्ली आणि उरलेली साल काय केली? त्यानं कचरापेटीमध्ये टाकली. कुठं? कचरापेटी. त्याचा गुण सांगा. रजोगुण. याचा कोणता गुण? अहो तुम्ही नका ना सांगू, पेपर फोडता काय? पेपर फोडू नका. रजोगुण. आणि तिसरा जो मुलगा आहे त्यानंही साली खाल्ल्या आणि केळी खाल्ल्या आणि साल कुठं टाकली? रस्त्यावरती. याचा गुण कोणता? तमोगुण. त्या केळीच्या सालीवरून 3 मुलाची परीक्षा झाली. या मृत्यूलोकामध्ये 3 वर्गानं नटलेला हा मृत्यूलोक आहे. प्रकाराचे 3 प्रमाण पाहून घ्या. तुका म्हणे केले जण. तसं या 3 गुणाच्या पलीकडे जो साधू गेला त्याला त्या ठिकाणी गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवान. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार चिंता नसते. अभंगाचं पहिलं. चिंता नाही गावी विष्णुदासाची, 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 चिंता नाही गावी विष्णुदासाची. घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार सदा. हरी साधवीर बोला बोला बोला. नारायण हरी साधवीर साधविले धन. चिंता नाही गावी. थाप टाका. विष्णुदासांची ये घोष जय जयकार सदा. आता प्रवास आहे का आपला? आपण चिंतेच्या 4 व्याख्या पाहिल्या. किती? थोडस कठीण गेलं का? हा, एवढं जड ऐकायची सवय नाही. तुम्ही काय ऐकता? याची पोरगी त्याच्या संग पडून गेली, त्याची याच्या संग गेली, तिच्या सुनानं असं केलं, तिनं तसं केलं. याला कीर्तन म्हणत थोडंसं अध्यात्म ऐकलं पाहिजे मायबाप. त्यानं आपलं कल्याण आहे. विनोदाची कथा गोड वाटे. जरी 400 वर्षापूर्वी तुकोबारांनी लिहून ठेवलं असलं तरी आपण थोडंसं सावध झालं पाहिजे. का लिहिलं तुकाराम महाराजांनी? बाबा कशासाठी गाथा लिहिला? महाराज लोकांना कीर्तन करावे, मोठे मोठे बंगले घ्यावे, फॉर्च्युनर गाडी घ्यावी म्हणून गाथा लिहिलाय. बरोबर ना? त्यासाठी नाही. कधीतरी आपणही अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या त्या गाभ्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं जड गेलं असेल असं, पण मला नाही वाटत जड गेलं. मी अगदी सोपं करून सांगितलंय तुम्हाला, लय जड सांगितलं नाही. आता परत ऐका. अगदी 2 मिनिटात आपला सर्व प्रवास मी तुम्हाला सांगतो. चिंतेच्या 4 व्याख्या सांगितल्या. पहिली, जी चतुरपणा नाहीसा करते ती चिंता. दुसरी चिंतेची व्याख्या काय? जी आपलं बल नाहीसं करते ती चिंता. चिंतेची तिसरी व्याख्या काय? तर जी जिवंत माणसाला जाळते ती चिंता. आणि चिंतेची 4थी व्याख्या, जी भगवंताचं भजन करू देत नाही ती चिंता. पुढं ऐका. मग या चिंतेचं आपण वर्गीकरण केलं. या मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. एक आहे चिंताग्रस्त आणि एक आहे चिंतामुक्त. एक आहे चिंतायुक्त आणि एक आहे चिंतामुक्त. म्हणजे एकाला चिंता आहे आणि एकाला चिंता नाही. वर्ग क्रमांक 1 चिंता आहे. कुणाकुणाला आहे? तर जीवाला चिंता आहे, मंदिरात बसलेल्या देवाला चिंता आहे आणि साधकाला चिंता आहे. त्या तिघांची चिंता आपण पाहिली. आणि वर्ग दुसरा चिंता नाही. झालं आपलं कीर्तन. आतापर्यंत जे सांगितलं ते चिंता नाही. कुणाला चिंता नाही?
तर जे भगवंताचे दास आहेत त्यांना चिंता नाही. चिंता नाही गावे विष्णुदासांची ये, घोष जय जयकार सदा. का चिंता नाही? तर त्यांच्या मुखात अखंड भगवंताचं भजन आहे. तुमच्या आमच्या मुखात भगवंताचं भजन येत नाही. एका घरी चहा पिण्यासाठी गेलो आणि एक आजोबा नातू शेजारी शेजारी बसलेले आणि मी त्या मुलाला म्हटलं, हे बाळा, हे रामकृष्ण हरी म्हण. असं म्हटल्यावर तो माझ्याकडं शंकर महाराज असं डोळे वाचून पाहू लागला. म्हटलं, हे बाळा, अरे रामकृष्ण हरी म्हण. तो परत असं ताटच झाला. म्हटलं, हा रामकृष्ण हरी का म्हणत नाही? शेवटी मी त्या आजोबाला म्हटलं, आजोबा, अहो तुमचा मुलगा नातू भजन म्हणत नाही, त्याला रामकृष्ण हरी म्हणायला सांगा. असं म्हटल्याबरोबर त्या आजोबांना नातवाकडे पाहिलं. नातवाला म्हटले, जरा 4G 5G रेंज ठेवून आहे का, लक्षात येईल. आजोबा नातवाला म्हणाले, हे मुला, अरे बाळा, बाबा काय म्हणते ते म्हण. झोपले का? अहो 5G चाललंय आता, तुम्ही 4G मध्ये अडकले का काय? बाबा काय म्हणाले, बाबा काय म्हटले ते, महाराज काय म्हटले ते. पण म्हाताराही रामकृष्ण हरी म्हटलं. म्हणायचं महाराज विठाल जुना दृष्टांत आपण ऐकलेला असेल. काय झालं, एक आजोबा अगदी शेवटची अवस्था, आणि शेवटची अवस्था म्हणजे त्यांची वाणी गेली आणि वाके वाके म्हणाले आणि त्यांनी त्यांची वाचा बसली. वाचा बसल्याबरोबर मुलं हरिभक्त होते. मुलानं विचार केला, आपल्या म्हाताऱ्यानं आतापर्यंत पांढरे लिंब खाल्ले. कोणते माहिती आहेत का? कसे असतात, कुणाचे असतात ते? इकडं पांढरे लिंब नाहीत बहुतेक. हा, कोंबडीचे. कोणतरी म्हणालं, टाळी वाजवत. कोंबडीचे पांढरे लिंब असतात. तर ते पांढरे लिंब खाण्यात आयुष्य गेलं. हाडकं फोडले. कोणाचं खंडोबाचं सोडलं नाही, कशाचंच सोडलं नाही बाबांना. अगदी फक्त देवाला गेला की नुसत्या खुरास ठेवायचा. जेवढं चावतंय तेवढं आपण खायचा, रटून आणायचा. पण आता शेवटी मरता मरता वाचा गेली आणि शेवटी त्या ठिकाणी चोपदार बाबा काय म्हणाला, वा के. बहुतेक बाबाला वासुदेव केशवा म्हणायचं. वासुदेव केशवा. चला म्हटले, बाबाची इच्छा पूर्ण करू. मग संभाजीनगर सारख्या घाटी मोठं रुग्णालय कोणतं इथं? घाटीच का? हा, कोणतंही घ्या, चला तुमच्या पद्धतीनं. हा, त्यात वेळ कमी असल्यामुळं तिथं नेलं. डॉक्टरांना विचारलं, उपचार करा. काय झालं? म्हणे यांची वाचा बसली आणि थोडंसं यांना बोलकं करा. डॉक्टरांनी नाडी परीक्षण वगैरे सर्व केलं, तपासणी केली. म्हटलं, हे आता बोलू शकत नाही. जेव्हा बोलायचं त्यांनी सासूला शिव्या दिल्या, सुनेला दिल्या, नको नको त्याचं उकरून काढलं. आता हे काही बोलू शकत नाहीत. आणि मग आता काय करावं? काहीही करा, पण कमीत कमी हे 5-10 सेकंद बोलतील एवढी योजना करा. डॉक्टर म्हटले, तसं करता येईल. मग ते थोडंसं मागायचं इंजेक्शन होतं, ते दिलं. 10 सेकंद बोलू शकतील एवढीच पावर याची, याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाहीत. मुलानं 50,000 दिले. किती सेकंद बोलण्यासाठी बाबा? 10 सेकंद बोलण्यासाठी 50,000. आणि देव आपल्याला लहानपणापासून ही वाणी बोलायला दिली. किती खर्च होईल सांगा बरं? आपण किती जरी आयुष्यभर कमवलं तर देवानं जी आपल्याला बोलण्याची ताकद दिली त्याचा मोबदला आपण देऊ शकतो का? कधीच देऊ शकत नाही. ऐका, मग शेवटी 50,000 दिले आणि बाबांना सांगितलं. मुलं म्हणू लागले, बाबा म्हणा वासुदेव केशवा, वासुदेव केशवा. तुम्हाला म्हणायचं होतं ना. बाबा म्हटले, बावळटानो, कशाचा वाशा आणि कशाचा केशा? मग वासरू केरसुणी खातय. वासरू केरसुनी खाते. महाराज अजून म्हातारा त्या वासरात आणि केरसुनीतच अडकलं. वाचा बसली. याला म्हणायचं आपलं भजन. पण संतांच्या ठिकाणी का चिंता नाही? तर त्याचं कारण आहे, ते काय करतात? सदा सर्व काळ भगवंताच्या नामाचा जयघोष करतात. कोणतं भजन आहे ते ऐका. संत महात्म्यांकडे धन कोणतं असेल तर परमात्म रूपी भगवंत रूपी धन. धन घरे पांडुरंग अभंग हे सरेना. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. अशा प्रकारे परमात्माच त्यांचं धन झालेलं आहे. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव नाही. नारायण घरे साठविले धन
अवघे जीवान तया पोटी. ते धन किती आहे त्याची मर्यादा सांगा. तर श्री तुकोबाराय म्हणतात संतांच्या ठिकाणी एवढं धन आहे, एवढं विपुल प्रमाणात आहेत. ते किती आहे तर या मृत्यूलोकामध्ये जी लहान मुलं आहेत, ज्या माता मावल्या आहेत, जी पुरुष मंडळी इथं बसलेली आहेत, त्या प्रत्येकांना जरी वाटलं तर सर्वांना वाटल्यानंतर सर्वांना पुरून जे शिल्लक राहील एवढं अमाप धन, अमर्याद धन संतांच्या ठिकाणी आहे. सवंग सकळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरबाळा. ऐका बरं का, झालं आपलं कीर्तन. एवढं धन संत महात्म्यांकडे आहे की या मृत्यूलोकामध्ये सेवावया नारी पहिलं नाव तुमचं आहे. लाडक्या बहिणींनो, शंकर महाराज एका गावात गेलो, त्या मुलाला म्हटलं, हे मुला तुझ्या आईचा नंबर सांग. तो मुलगा म्हटला माझ्या आईचा नंबर लय सोपा आहे महाराज, घ्या 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. अरे म्हटलं असा नंबर असतो का, कधीपासून सुरू झाला? अहो महाराज किती सोपा नंबर आहे. म्हणे नेमकं नंबर आहे तरी कसा? तो म्हटला अगदी सोपं आहे महाराज, थोडंसं डोकं लावा. मी फार डोकं लावलं, माझं डोकं दुखलं, पण मला काही अर्थ कळाला नाही. मी शेवटी त्याला 100 रुपये दिले बरं का, मृदुंगाचार्य आकाश महाराज 100 रुपये दिले. म्हटलं याचं उत्तर सांग, नेमका नंबर काय सगळा सांग. तो म्हटला महाराज 94 1500 1500. हा लाडक्या बहिणीनं ऐका, पहिली तुमची यादी आहे. तुकोबाराय म्हणतात नारी शक्तीला पुरून उरेल एवढं धन संत महात्म्यांकडे आहे. नारी सेवावया पुरे, नर सेवावया पुरे, आणि बाळा ही लहान लहान मुलं जी बसली का, बाळा सेवावया पुरे म्हणजे लहान मुलं, तरुण माणसं आणि बाया या सर्वांना पुरून उरेल एवढं अमाप धन संताकडे आहे. तुमच्या आमच्याकडे धन आहे पण ते सर्वांना पुरेल असं नाही. चोपदार एकानं बंगला बांधला, वास्तुशांती, कीर्तन झालं, आता वेळ कमी म्हणून अगदी 1 मिनिटात, आणि बंगल्यावरती नाव टाकलं इच्छेची पूर्ती. काय नाव टाकलं? इच्छापूर्ती निवास. वास्तुशांतीचं कीर्तन झालं शंकर महाराज, आणि योगायोगानं मुक्कामाला राहण्याचा योग. सकाळी उठलो, घर दाखवलं, म्हटलं पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, अगदी टॉयलेट सहित बाथरूम सहित दाखवलं, सर्व पाहिलं. वरती गेलो, 5वा मजला पाहिला, आणि वरती ते गज अशी डोकं करून उभी होती. मी म्हटलं का हो ही गज कशासाठी? एखादा पाहुणा जास्त ताणायला लागला की त्याला इथं आणून असं काय नाही, आमचे पाहुणे राहुणे सगळे चांगले आहेत. म्हटलं मग असं घर एवढं सुंदर बांधलंय, घराचं नाव इच्छापूर्ती आहे, इच्छापूर्ती निवास आहे, मग असं वरती हे गज का सोडले? म्हटले महाराज पुढच्या वर्षी जर चांगला कापूस, तूर, कांदा चांगला झाला, हळद चांगली झाली, पुन्हा 6वा मजला. म्हटलं काका जर राग येत नसेल तर एक सांगू, तेवढं घरावरचं नाव, तेवढी पाटी बदला. म्हणलं तेवढी पाटी चेंज करा. काय करायची? म्हटलं पुढच्या वर्षी तुम्हाला 6वा मजला बांधायचा ना? हो म्हटले हो बरोबर आहे. मग एवढं करा, घराचं नाव आहे इच्छा पूर्ती, तिथं नाव टाका इच्छेची चढावड. 5वा झाला की 6वा, 6वा झाला की 7वा, याला म्हणायचं प्रपंच. प्रपंचात कधी आपली हाव पूर्ण होत नाही. पण तुकोबाराय सांगतात तुम्ही संतांच्या सानिध्यात जा, तिथं जर केले तर सवंग सकळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरबाळा. आणि शेवटचं ते धन कसं पिकवतात तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे येणे आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू पिकविला. तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, ते धन कसं पिकवतात तर परमात्मरूपीच धनाची ते शेती करतात. म्हणवा शेती करू हरिणाम की, आणि ते बी घेतात आणि परमात्मरूपी धनाची त्या ठिकाणी वाढ करतात. अशा प्रकारे संत महात्मे नारायण घरी साठविले धन अवघे जीवान तया पोटी. ज्ञानेश्वर